आपला व्लॉग खूप मोठा आहे, तर पूर्ण पहा, तुम्हाला खूप मजा येईल. तर नमस्कार मंडळी, आज आपला पहिला दिवस आहे. व्लॉग चालू होत आहे कारण आजपासून शिमग्याचा व्लॉग चालू होणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की नकटाखेळी कुठे कुठे जाणार आहे. आम्ही नकटाखेळी घेऊन जातो, तर आता कुठे कुठे जाणार आहे आणि कोणती कोणती मजा होणार आहे ते तुम्हाला या व्लॉगमध्ये समजेलच. आणि अजून काय मजा होणार आहे ती पण तुम्हाला दाखवतो. चला तर मग. तर आता आम्ही खेडीत वस्ती होती आमची, तर आता आम्ही निघणार आहोत खेडीतून, जाणार आहोत जालगावात. मला जालगावातलं दृश्य दाखवतो नंतरच, पण आता तयाऱ्या चालल्या आहेत, तर तुम्हाला तयाऱ्या कशा होतात ते पण दाखवतो. इकडे साजवाले असतात, त्यांना तयारी दाखवतात या साईडला. आणि ते वस्ती आहे आमची, ते वस्ती करून मग आम्ही आता महामाई देवीचा खेळ हा आम्ही परंपरा चालू ठेवलेला आहे अजूनपर्यंत. आणि ह्या खेळाला एवढी मागणी आहे की पहिली होळी लागायच्या आधीही पब्लिकचे फोन येतात की तुम्ही केव्हा येत आहे, नकट्या घेऊन या, आमच्याकडे या, महाप्रसादीसाठी या इकडे, असे त्यांचा आग्रहाची विनंतीही असते. मग आपल्यालाही तिथे जावंच लागतं. महामाई देवीचं खेळ म्हणून आम्ही आपला प्रसिद्ध आहे दापोली तालुक्यामध्ये. हे खेळ आम्ही रत्नागिरीलाही देखील, भैरी, जुना भैरी, नवीन भैरी या ठिकाणी रत्नागिरीमध्येही घेऊन गेलो होतो. चिपळूण पालखी उत्सवाला चिपळूणमध्येही गेलेले आहेत, तिकडेही मागणी भरपूर असते. तर आजचा हा जो पिसाईचा नकटा आहे तो नेमका काय खेळ आहे आणि नेमका नकटा म्हणजे काय? साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माझी पिसे गाव. साने गुरुजींची आमच्या या पुस्तकामध्ये पान क्रमांक 100 या पुस्तकाच्या पान क्रमांकावरती पिसाच्या नकट्याचा साने गुरुजींनी 1948 साली या पिसाच्या नकट्याचा उल्लेख करून ठेवला आहे. हा नकट्याचा जो मुखवटा आहे, हा मुखवटा पूर्वी सांगेरी असा एक झाडाचा प्रकार होता, त्याच्यामध्ये साने गुरुजींनी उल्लेख केला आहे, किंवा तो काजूच्या झाडाचा आहे असं साने गुरुजींनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि आजची आमची 7वी पिढी हा नकटा नाचवते. नकटासूर म्हणजे दापोली तालुक्याला नकटा म्हणतात, गुहागर साईडला आलं शंकासूर म्हणतात. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नकटा म्हणजे उर्फ शंकासूर हा गावडी आई महामाईचा हा रखवाल आहे, हा देवाचा रखवाल आहे, हा तिचं रक्षण करतो. हा कोयता आहे. जर एखाद्या देवीचा दागिना किंवा काही कोण नकाने येत असेल तर हा नकटा लहान मुलाला घाबरायचा, मोठ्या मुलांना घाबरायचा आणि तिथून दूर करायचा. म्हणून हा हातामध्ये कोयता आहे. हा कोयता म्हणजे एक गावदेवीचा रक्षक आहे, त्याला ढाल म्हटलं जातं. आणि असा हा आमचा पोशाख आहे. आणि परंपरा आज जवळजवळ आम्ही 7 पिढ्या जपत आहोत. तर आता आलो आम्ही जालगावला आणि आता तुम्हाला दाखवतो काय काय मजा होणार आहे. आणि आमच्या तर खेळी मंडळी कुठे जाणार आहेत ती पण सगळे सांगणार आहेत. तर बघा, 1-2दा दाखवतो तुम्हाला व्हिडिओ.
आता आम्ही आहोत जालगावला कुंभारवाडी आणि आता निघणार आहोत ती कुंभारवाडीची घरं घेणार आणि मग दुपारी येणार जेवायला जागा आहे ती कुठलीही दाखवतो तुम्हाला. नकटा बघायचा तुम्हाला, नकटा आमचा आम्हा दाखवतो. नकटा आमचा संदेश काटकर, आमचा नकट्याचा खेळी आहे, बघू शकता तुम्ही. आता चहा पितोय. आणि हे आमचे गायक वादक सर्वोत्कृष्ट सगळेच करतात. झांज वाजवतात, मृदुंग वाजवतात, हे गायनाचं काम पण करतात. तर मंडळी आता भरपूर नाश्ता बिष्टा केलेला आहे आणि आता जाणार आहोत मी सोनी शाळेत दापोली सोनी शाळेमध्ये नकटा खेळी सादर करणार आहोत आणि काय काय प्रकार घडणार आहे आणि कशी मजा येणार आहे ती तुम्हाला दाखवतोच त्यापुढे. आणि आता खेडी गावाची पालखी आलेली आहे ती पण तुम्हाला दाखवतो. चला तर मग. तर आता तुम्हाला सोनी शाळेतली छोटीशी होळी दाखवतो. त्यांनी सोनी शाळेत तयार केलेली या साईडला आहे बघा, छोटीशी होळी लहान मुलांसाठी. आता शाळेत पोरं येत आहेत ही बघा. आणि आता थोड्याच वेळाने आम्ही जाणार आहोत शाळेत, खेळ साजरी करणार आहोत. हे बघा आता शाळेत पोरं जाणार आहेत, जात आहेत सगळी पोरं. आणि आम्ही आता मग आम्ही जाणार आहोत खेळी घेऊन. बघूया काय मजा येते ती, पाहत राहा पुढे. भरपूर जण आहेत बघा, गर्दी भरपूर आहे. आणि इकडचे खेळीचे खेळी आलेत, तुम्हाला बघितलेच असतात. आणि आता खेळीची पालखी पण तुम्हाला दाखवतो का कोणती पालखी आहे ती. आणि चंडिका देवी आहे खेळीची. हा बघा आता आमचा नकटा आलेला आहे आणि पोरांना घाबरवणार आहे. आता सोनी शाळेमध्ये आता नकटा आलेला आहे.
हात मिळावे जातात सगळीजण. नकटा आमचा अभ्यास करायला लागला तो थोडा. आई शिकवते आई. हो तर आता फोटो काढतायत लहान मुलांसोबत. तर तुम्ही पाहू शकता. हे बघा आमचा नकटा फोटो काढतोय लहान पोरांसोबत. ही बघा आता लहान पोरांची होळी लावून झालेली आहे. आम्ही इकडे नव्हतो मगाशी, तेव्हाच लहान पोरांची होळी लावून झालेली. आता आम्ही निघणार आहोत, मौजिदापुलीत जाणार आहोत. तिथे पण बघणार आहोत काय काय मजा होणार आहे ती. तर आता आम्ही जात आहोत जेवायला. आता आलो आम्ही आता मौजिदापुलीत. घरं घेऊन झालेली आहेत दुपारची. आता जातो आम्ही जेवायला. आणि हा बघा माझ्या हातात मुखवटा आहे. मी जरा नाट्याचा असिस्टंट आहे. शिमग्याला खेळी कधी आलं ना की मी नाट्याचा असिस्टंट होतो. बघा कोयता मुखवटा तो सगळा माझ्याकडे असतो. नमस्कार मंडळी. बॉलिवूड सिनेमासृष्टी गाजवणारे दीपक शिर्के ज्यांनी विलनचा रोल केलेला आहे अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये, आणि तसंच मराठी सिनेमासृष्टीमध्ये पण त्यांनी अनेक मराठी पिक्चर केलेले आहेत. जसं की लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, परत मग बघायला गेलं तर महेश कोठारे यांच्यासोबत अजून त्यांनी काम केलेलं आहे. असे दीपक शिर्के आपल्या आज दापोलीमध्ये आम्ही दापोलीमध्ये शिमग्या सणानिमित्त आलेलो नकटा घेऊन आमची भेट झाली त्यांच्यासोबत. आम्हाला ते अचानक भेट द्यायसाठी आले इथे दापोलीत. आम्ही त्यांचे काय होतं आपण भेटून आपण त्यांचे सन्मान केले. आता प्रभुवळीत पालखी येणार आहे. तर पालखीसोबत काय काय मजा येणार आहे ती पण तुम्हाला दाखवतोच. पालखी प्रभुवळीतली तुम्हाला दाखवतो.
आता मंदिरात नारळ बिरळ भेटून दिलेला आहे नकट्याने आमच्या. आता नाचलो, आता जाणार आहोत, आता वाडी फिरणार आहोत, म्हणजे प्रभुवाडी ती फिरणार आहोत. चल बघूया. हे बघा आपल्या टीव्हीवर आता दिसायला लागलेत नाट्याची खेळी. हे बघा आम्ही आता टीव्ही बघतोय. तुम्ही पण पाहू शकता. तर मंडळी आता आम्ही दापोलीतून निघणार आहोत आणि आता जाणार आहोत कातळकोंडावर आणि जाऊन मग बघूया काय होणार आहे ते. कातळकोंड करंजणी ते जाणार आहोत. तर थोड्याच वेळात तुम्हाला आता आमचा नवीन नकटा दाखवतोच कोण आहे तो. आणि तुम्ही जरा ओळखत पण असाल त्याला, आमच्या नकट्याला, नवीन नकट्याला, तर दाखवतोस. तर हा बघा आमचा नवीन नकटा, मुंबईवरून खास नकटा नाचवायला आलेला आहे. तो कसा नाचवतो तो पण दाखवतो तुम्हाला.
आता सीमा पूजा घेतो आम्ही. सीमा पूजून मग आता मी होळी पेटवायला जाणार आहोत. ये बाय माझ्या आईशी मावशी कामागली कालता फिर हाती साथी असरे आई माझ्या उभी राहा. इसरेवाडीत तू नाही नक्कीचे 5 गिरी तुझ्या नावाने बाहेर गावी गेलेले आई माझ्या त्यांच्या पाठीवर जशी साधे उभे राहिली तशी तुमच्या मुळा वंशात सगळं कर्तव्य यास दे. आणि तुझे भगत मंडळी जिकडे तिकडे परदेशात आहे त्यांच्या पाठीशी आई माझ्या साधू रुपये आज माझ्या 2 पैसे नोकरी धंद्यामध्ये यायची आज दे. शिक्षणामध्ये मुळे आहेत त्यांच्या पाठीशी आई माझे साधू रुपये आज. आणि असाच आवाज आनंदामध्ये सगळा संभाल. हर 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 महादेव. अरे उरे रे उरे. अरे आमच्या मामा देवीला सोन्याचा दुरे. होळीशी जाणार आहोत आम्ही आणि मग तिकडे होळी लावणार आणि तिकडे नाचणार आहोत. नंतरला पण जेवाय जाणार आहोत. तर आपली ब्लॉगची आता एंड होणार आहे. आपला एवढा प्रवास झालेला आहे, भरपूर दिवसांचा ब्लॉग आहे तो तुम्ही पूर्ण पाहालच, मला पूर्ण गॅरंटी आहे. आणि आपला सुंदर झालेला आहे ब्लॉग. प्लस मी माझी बंद घेतो ब्लॉग संपला जाईल का तेव्हा नवीन लग्न झालेलं असतं किंवा जे काय खुशीने जे काय जेवण घालतो ते खेळांना 4 ताटं लावली जातात अशी प्रथा आहे. तर आता आपण होळी लावून फ्रेश होऊन आपण जेवायला जाणार होतो आनंदबाईकर यांच्या इथे. तर चला मी बघा आता होळी लावतोय सजवून मग आता नाचणार आहोत.